श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे वैकुंठ चतुर्दशी. हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी आपल्याला एक प्रभावी सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्ती, धन प्राप्ती तसेच सुख प्राप्ती होईल. आपल्या आयुष्यात येणारे अडचणी, अडथळे देखील दूर होतील. तर ही सेवा कशी करायची आहे ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. वैकुंठ चतुर्दशी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला येते. या दिवशी भगवान विष्णू आणि भोलेनाथ यांची पूजा केली जाते. वैकुंठ चतुर्दशीला हरिहर म्हणजे श्रीहरी आणि महादेवाची पूजा करण्याची परंपरा आहे. जो कोणी वैकुंठ चतुर्दशीला भगवान विष्णूंची पूजा करतो त्याला स्वर्ग प्राप्त होतो. आयुष्याच्या शेवटी त्याला भगवान विष्णूंचे निवासस्थान असलेल्या वैकुंठामध्ये स्थान मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे. वैकुंठ चतुर्दशीचा दिवस हा सामान्य स्त्री पुरुषांसाठी भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्याचे सर्वोत्तम साधन आहे. तर ही वैकुंठ चतुर्दशीचा शुभ मुहूर्त काय आहे, कोणत्या वेळेत आपण ही सेवा करायची, ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्दशी तिथी शनिवार म्हणजेच 25 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5:22 सुरू होईल. तर ही तिथी दुसऱ्या दिवशी रविवारी म्हणजे 26 नोव्हेंबरला दुपारी 3:53 राहील. उदय तिथीच्या मान्यतेनुसार यावर्षी वैकुंठ चतुर्दशी शनिवारी 25 नोव्हेंबर रोजी आहे. या दिवसातील शुभ उत्तम मुहूर्त हा सकाळी 8:10 ते 9:30 आहे. या 25 नोव्हेंबरच्या रात्री भगवान विष्णू व भगवान महादेव यांची गळाभेट होते. त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ आहे आणि जी गळाभेट होते त्या कालावधीमध्ये आपल्याला एक सेवा देखील करायची आहे. पौराणिक कथेनुसार या दिवशीच भगवान विष्णूंना सुदर्शन चक्र देखील प्राप्त झाले होते. एकदा भगवान विष्णू 108 कमळाच्या फुलांनी भगवान शंकरांची पूजा करत होते. तेव्हा महादेवाने त्यांची परीक्षा घेण्यासाठी एक कमळाचे फूल गायब केले. भगवान विष्णू शिवलिंगावर एक करून कमळाची फुले अर्पण करत होते. शेवटी एक फूल कमी होत होते. मग त्याला वाटले की आपले डोळे देखील कमळासारखे आहेत, म्हणून तो आपला एक डोळा शिवलिंगावरती अर्पण करणार होता. तेव्हा भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी त्याला तसे करण्यापासून रोखले. त्यांनी प्रसन्न होऊन भगवान विष्णूंना सुदर्शन चक्र अर्पण केले होते. तर या चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच आपल्याला 25 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजता एक सेवा करायची आहे. ते म्हणजे 25 नोव्हेंबरला रात्री आपल्याला भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि भगवान भोलेनाथांना आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. तर आपण भगवान शंकरांना कधीच तुळशीपत्र अर्पण करत नाही आणि भगवान विष्णूंना देखील कधीच बेलपत्र अर्पण करत नाही. भगवान विष्णूंना आपण कायम तुळस अर्पण करतो, तसेच भगवान भोलेनाथांना कायम बेलपत्र अर्पण करतो. पण हा एक दिवस खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी हरिहर भेट होते. यामुळे आपल्याला या दिवशी या गोष्टी अर्पण करायच्या आहे आणि त्या पण आपल्याला 25 नोव्हेंबरला रात्री 12 वाजताच करायच्या आहे. तुम्ही 12च्या नंतर थोडे उशिरा केल्या तरी पण चालेल, पण 25 नोव्हेंबरला रात्री 12च्या नंतरच करायचे आहे. अगदी 10 वाजता किंवा 11 वाजता देखील आपल्याला ही सेवा करायची नाही. 12च्या नंतरच किंवा तुम्ही शार्प 12 वाजता देखील ही सेवा केली तरी पण चालेल. आपल्याला एक तुळशीपत्र घ्यायचे आहे. मग तुम्ही उजव्या हातामध्ये तुळशीपत्र ठेवावे. त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनामावली म्हणायची आहे. विष्णूंची यामध्ये 1000 नावे आहे. मग ओम विष्णवे नमः असे करत करत आपल्याला 1000 नावे घ्यायची आहे. तुम्हाला 1000 नावे म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती देखील लावून देऊ शकता व तुम्ही नुसते श्रवण केले तरी पण चालेल. पण आपल्याला भगवान विष्णूंची 1000 नावे घ्यायची आहे. तुमच्याकडे जर 1000 तुळशीपत्र असतील तर तुम्ही 1000 तुळशीपत्र हे भगवान भोलेनाथांना अर्पण करू शकता किंवा 1000 तुळशीपत्र नसेल तर तुम्ही एकच तुळशीपत्र आपल्या उजव्या हातामध्ये ठेवावे आणि आपल्याला भगवान विष्णूंची 1000 नावे घ्यायची आहे आणि मग नावे झाल्यावरती हे तुळशीपत्र आपल्याला भगवान भोलेनाथांना अर्पण करायचे आहे. मग तुमच्याकडे भगवान भोलेनाथांचा फोटो असेल तर तुम्ही हे तुळशीपत्र भगवान भोलेनाथांच्या फोटोपाशी अर्पण केलं तरी पण चालेल किंवा जर तुमच्याकडे फोटो नसेल तर तुम्ही शिवलिंगावरती हे तुळशीपत्र अर्पण केलं तरी पण चालेल.
तसेच आपल्याला आता भगवान भोलेनाथांना आपण तुळशीपत्र अर्पण केलेलं आहे. भगवान विष्णूंना आपल्याला बेलपान अर्पण करायचं आहे. मग आपण एक बेलपान घ्यायचं आहे. कुठेही तुटलेलं बेलपान घेऊ नका. मग हे बेलपान आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे. तुमच्याकडे जर भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर किंवा विठ्ठलाच्या मूर्तीसमोर, आणि जर विठ्ठलाची देखील मूर्ती नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीसमोर देखील हे बेलपान अर्पण करू शकता. आपल्याला बेलपान अर्पण करताना देखील भोलेनाथांची 108 नावे घ्यायची आहे. आणि जर तुम्हाला 108 नावे घेणे शक्य नसेल तर तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला तरी पण चालेल. आणि आपण हे बेलपत्र तुम्ही भगवान विष्णूंसमोर अर्पण करायचे आहे. तुम्हाला ही सेवा मनोभावे करायची आहे. या सेवेला अत्यंत महत्त्व आहे आणि रात्री 12च्या नंतरच आपल्याला ही सेवा करायची आहे. 25 नोव्हेंबरला रात्री 12च्या नंतर आपण ही सेवा करणार आहोत. अगदी 25 नोव्हेंबरला तुम्हाला रात्री 12 वाजता ही सेवा करणे शक्य नसेल तर तुम्ही पहाटे उठून म्हणजे 26 नोव्हेंबरला सकाळी देखील ही सेवा करू शकता. जोपर्यंत ही तिथी आहे तोपर्यंत आपण ही सेवा करू शकता. पण शक्यतो प्रयत्न करा की रात्री 12लाच आपण ही सेवा करू शकाल, की ज्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्ती, सुखप्राप्ती तसेच धनप्राप्ती देखील होईल. हा अत्यंत शुभ योग आहे. ही संधी तुम्ही अजिबातही चुकवू नका. तसेच ज्यांना हा उपाय करणे शक्य नसेल तर त्यांनी 25 नोव्हेंबरला किंवा 26 नोव्हेंबरला जोपर्यंत शुभ मुहूर्त आहे, तिथी आहे, तोपर्यंत आपल्याला एक काम करायचे आहे. ते म्हणजे भगवान विष्णूंची आपल्याला सेवा करायची आहे. एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. मग मातीचा दिवा घेतला तरी पण चालेल किंवा तुम्ही कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल. त्यामध्ये शुद्ध तूप टाकायचे आहे. चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते. त्यानंतर आपल्याला हा दिवा भगवान विष्णूंसमोर अर्पण करायचा आहे. भगवान विष्णूंसमोर अर्पण केल्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. मग तुम्ही 108 वेळा देखील जप करू शकता किंवा तुम्ही विष्णू सहस्रनामावली देखील पठण करू शकता किंवा एक श्लोकी विष्णू सहस्रनाम देखील पठण करू शकता. पण आपल्याला या दिवशी भगवान विष्णूंची जेवढी सेवा होईल तेवढी सेवा आपण करायची आहे. तसेच भगवान विष्णूंना पिवळी वस्तू देखील अर्पण करायची आहे. मग तुम्ही पिवळी मिठाई देखील अर्पण करू शकता किंवा पिवळी फळे, मग केळी देखील भगवान विष्णूंना अर्पण करू शकता. हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी केलेली सेवा ही कधीच वाया जात नाही. तुम्ही या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्री 12ला ही सेवा केली किंवा नाही केली तरी पण आपल्याला या दिवशी दिवे प्रज्वलित करायचे आहे. आपण आपल्या देवघरामध्ये जो दिवा लावतो तो किमान रात्री 12 वाजेपर्यंत तरी चालूच राहायला पाहिजे, एवढा प्रयत्न तुम्ही करावा. तसेच आपण घराच्या उंबरठ्यावरती देखील दिवे लावायचे आहे. मग तुम्ही दोन्ही साईडने 2 दिवे लावले तरी पण चालतील. ते दिवे देखील आपल्याला रात्री 12 वाजेपर्यंत चालू ठेवायचे आहे, कारण की हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच या दिवशी आपल्याला तुळशी मातेचे देखील पूजन करायचे आहे. तर आपण तुळशी मातेला रात्री हात लावू शकत नाही, पण तुळशी मातेसमोर आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे. मग तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा तिथे देखील प्रज्वलित करावा. दिवा लावताना दिव्याखाली आपण प्लेट किंवा वाटी ही ठेवायची आहे. तिच्यामध्ये अखंड तांदूळ ठेवायचे आहे. तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे आपण थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. त्या तांदळावरती देखील आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्ही मातीचा किंवा कणकेचा दिवा तिथे लावू शकता, प्रज्वलित करू शकता आणि त्या दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करावे. तिथे बसून देखील आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. कारण की तुळशी माता जर प्रसन्न असेल तर भगवान विष्णू देखील प्रसन्न होतात. त्यामुळे आपण भगवान विष्णूची, माता लक्ष्मीची, तुळशी मातेची तसेच भगवान भोलेनाथांची देखील पूजा या दिवशी करायची आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.